नीट पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणानंतर आपल्याला प्रशासन जे आहे ते सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। पेपर फुटीच्या घटनेमुळे रद्द झालेली जी नीटची परीक्षा आहे ती आज होत आहे। दरम्यान नाशिकमध्ये विमानानं ह्या प्रश्नपत्रिका दाखल झाल्यानंतर एका बँकेमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या आणि आज 12 ते 5:15 दरम्यान जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या अगोदर प्रश्नपत्रिकांचं जे वितरण आहे ते आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर राष्ट्रीय परीक्षा एजन्सी असेल त्याचबरोबर प्रशासन असेल यांची एक मोठी कसोटी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दरम्यान या ठिकाणी जर बघितलं तर स्थानिक प्रशासनासह आपल्याला या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असेल, त्याचबरोबर CISFचे सशस्त्र पोलीस जे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। खरं तर मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्तामध्ये आपल्याला या प्रश्नपत्रिकांचं वितरण जे आहे ते होत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर मागच्या वेळी नीट पेपर फुटीची घटना घडलेली होती आणि याचे अनेक धागेदोरे जे आहेत ते नाशिकपर्यंत आपल्याला असल्याचं पाहायला मिळत होतं। CBIच्या माध्यमातून देखील नाशिकमधून शुभम खैरनारेला अटक केलेली होती। दरम्यान या संपूर्ण पेपर फुटीच्या आता गंभीर प्रकरणानंतर प्रशासनानं आपल्याला या ठिकाणी गंभीर दखल घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि एका बँकेमध्ये ठेवलेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं वितरण आपल्याला अशा पद्धतीनं CISF असेल त्याचबरोबर स्थानिक पोलीस असतील यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्तामध्ये परीक्षा केंद्रांवरती वितरण होत असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर स्थानिक प्रशासनाच्या या वाहनामधनं परीक्षा केंद्रांवरती या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या घेऊन नेल्या जात असल्याचं एकंदरीतच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या संपूर्ण घटनेनंतर आपल्याला राष्ट्रीय परीक्षा एजन्सी आणि त्याचबरोबर आता प्रशासन जे आहे ते कुठेतरी आपल्याला सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय आणि संपूर्ण खबरदारी जी आहे ती आज परीक्षेच्या अगोदर घेतली जात आहे। ज्या वाहनातनं या प्रश्नपत्रिका नेल्या जात आहेत त्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर बंदूकधारी जे CISFचे जवान असतील त्याचबरोबर पोलीस असतील ते देखील आपल्याला या ठिकाणी बसवल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं वितरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। आपण या आज होणाऱ्या पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण खबरदारी घेतलं जात असल्याचं आपल्याला एकंदरीत दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।